बहुतेक लोक त्यांच्या सकाळची सुरुवात दुधाच्या चहानं करतात, कारण त्यांना माहितीये की हा चहा आरोग्यासाठी तितका फायदेशीर नाही. दुधाचा चहा पिल्यानं पोटात आम्लता आणि छातीत जळजळ यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. त्याच वेळी हर्बल चहाच्या नावाखाली लोक ग्रीन टी आणि आल्याच्या चहापुरते मर्यादित आहे. परंतु एक असा चहा देखील आहे जो दिसायला सुंदर नाही तर पिण्यासही स्वादिष्ट आहे आणि अनेक आरोग्याचे फायदे देखील देतो. हा चहा म्हणजे अपराजिताचा चहा. क्लिटोरिया टर्नेटिया म्हणजेच अपराजिता या फ्लावर पासून बनवलेला हा निळा चहा एक नाही तर अनेक आरोग्याचे फायदे देतो. आयुर्वेदातही तो आरोग्यासाठी खूप चांगला मानला जातो. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमची सकाळ ही निळा चहा पिऊन सुरू केली तर त्याचा आरोग्यावरही भरपूर परिणाम होतो. ते काय परिणाम होतात जाणून घेऊयात. ब्लू टी पिण्याचे अनेक फायदे. एक नैसर्गिक पेय आहे जे क्लिटोरिया टर्नेटिया नावाच्या वनस्पतीपासून बनवले जाते. त्याला बटरफ्लाय पी किंवा नीलकमळ देखील म्हणतात. त्याच्या सेवनानं पचन सुधारतं, हृदयाचं आरोग्य चांगले राहते, तसेच त्वचेसाठी आणि केसांसाठी ते फायदेशीर आहे. शरीर स्वच्छ करण्यासाठी हा चहा प्यायला जाऊ शकतो. हा चहा पिल्याने शरीर विषमुक्त होते, पोट स्वच्छ होते. ब्लू टी प्यायल्यानंतर लघवीचा प्रवाह सुधारतो, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ सहजपणे बाहेर टाकले जातात. ब्लू चहा पिल्याने ताण कमी होऊ शकतो, त्यामुळे आळस येत नाही. कॅफीन नसतानाही अपराजिता चहा पिल्यानंतर व्यक्तीला सतर्कता जाणवते. अपराजिता फुलांचा चहा मेंदूला निरोगी ठेवतो. या चहाला मेंदूसाठी अमृत म्हणता येईल. त्यात अँटीऑक्सिडंट्स असतात जे या चहाला निळा रंग देतात. हे अँटीऑक्सिडंट्स मेंदूचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. ब्लू टी रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. हा चहा प्यायल्यानं रक्तातील साखरेची वाढ होत नाही. सकाळी रिकाम्या पोटी हा चहा घेतल्यास दिवस रक्तातील साखरेची पातळी सामान्य राहते. अपराजिता फुलांचा चहा डोळ्यांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. हा चहा प्यायल्याने दृष्टी दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते. त्यात असलेले संयुगे डोळ्यांमध्ये रक्तप्रवाह सुधारतात. दाहक विरोधी गुणधर्मांनी समृद्ध असलेला ब्लू टी सांधेदुखी कमी करू शकतो. जर दररोज सकाळी तो चहा प्यायला गेला तर शरीराला वेदनांपासून आपण मुक्त ठेवू शकतो. अपराजिता फुलांचे 5 ते 6 वाळलेल्या पाकळ्या 1 ते 1.5 कप पाण्यात घालून ते 5 ते 10 मिनिटे उकळा. त्यामध्ये मध आणि थोडासा लिंबाचा रस घाला. अपराजिता फुलांच्या चहामध्ये साखर घालू नका. लक्षात ठेवा की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. म्हणूनच हा चहा मर्यादित प्रमाणात प्यावा आणि जास्त प्रमाणात सेवन टाळावं.